नमस्कार. ते क्रिकेट मॅच नसती काय शेवटच्या ओव्हर पर्यंत पाच रन वगैरे येतो, पोलीस वगैरे येतो बाहेर. मी आता ही थोडंसं तो प्रत्येकाच्या आयुष्याला एक टेस्ट असते टेस्ट, आणि तो टेस्टिंग पिरियड जो असतो तो तुम्ही कसा हे करता येतो. यश अपयश या दोन गोष्टी बाजूला ठेवा, पण ते जे प्रेशर आहे ते प्रेशर हँडल करणं एक फार मोठं आहे. बरं, मी तिथं मतमोजणीच्या ठिकाणी नाही, मी मतमोजणीच्या बाहेर जो मतमोजणीचा आमचा जो कार्यकर्ता होता तो दुपारी जेवणासुद्धा नाही. त्यांनी आम्ही पासेस दिले होते ते जेवणाचे, तो जेवणासुद्धा नाही. बरं, एखाद्याला सांगितलं की तिकडचा तालुका चालू झाला आहे आणि तो जर असा बसला असेल तर ह्या दिशेला असल्यामुळे मतं वाढवली होती, दिशाच बदललं नाही त्याला, तो तसाच बसून होता. ते अँगल जर आपला नाही, एखादा माणूस इकडे आला आणि त्याच्या मतपेटीमध्ये इथं आता कमी झाली, तू इकडे येऊ नको, तिथं वाढवलं तुम्ही, तू आला दोन मतं कमी झाली. भावनिक वातावरण ज्यावेळी युद्ध एखादा असतं त्यावेळी कुठल्याही प्रसंगाला माणूस वल्नरेबल जसा होतो तसं कार्यकर्त्यापासून नेत्यापर्यंत ते सगळं होतं. अभ्यास तुमचा किती असेल, परीक्षेला तुम्ही पेपर किती चांगले लिहिले, मास्तरांनाच ठरवलं असेल नापास करायचं तर काय करायचं. त्यामुळे माझा पहिल्यांदा पेपर जाताना नापास करायचं ठरलं होतं असं मला, कारण तिकिटाच्या बाबतीत तुम्ही बघत होता, तिकिटाचा एवढा गोंधळ सुरू होता. ह्याच्या बाबतीत इलेक्शनला उभा राहत असताना मोठी चढाओढ त्या ठिकाणी, शेवटच्या फॉर्म भरूच तोपर्यंत तिकीट फायनल आहे की नाही, नंतर परत ही मोठ एकत्र येते का नाही, ते प्रेशर एका दिवसाचं नव्हतं. ते प्रेशर सातत्यानं बिल्ड करत आलं, उमेदवारीपासून, आणि मग तो अंतिम क्षण होता. म्हणजे मी मतपेटीत मत गेलो होतं, मी महिनाभर निवांत होतो. महिनाभर मी कसली, कारण एकदा मतपेटीत मत गेलं तर काय कुणी वाढवून देऊ शकतो का नाही आपल्याला काहीच कळत नाही. मी महिनाभर निवांत होतो. तो दिवस जो तुम्ही अचूक म्हटलं ते मी स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये होतो, आणि मी मागच्याही इलेक्शनला कोणी माहिती असेल तर त्यातली मी स्वामी समर्थांच्या मंदिरात शक्य नाही म्हणणाऱ्यांना सुद्धा स्वामी शक्य करून दाखवतात. स्वामी, मी श्रद्धेनं काम केलं होतं मागची 5 वर्ष, आणि त्यामध्ये माझ्या चुकाही झाल्या असतील. मी त्याच्याबद्दल नकार अजिबात देतो, कारण माणूस म्हणून माझ्याकडून मी 100% द्यायचा जरी प्रयत्न केला तरी सॅटिस्फॅक्शन होईल की नाही याला काही मर्यादा असू शकतात. पण तिथं आपण जर पवित्र भावनेने केलं असेल तर ते पवित्र माप माझ्या पदरामध्ये पडू दे असं मी परमेश्वराला मागणी करत होतो. आणि जनतेनं तो कौल ऐकला. धाकधूक होती, शेवटच्या टप्प्यापर्यंत धाकधूक होती, पण विश्वासही होता. विश्वास याच्यावर होता की लोक चांगल्याला निवडतील, योग्यतेला निवडतील, कामाला निवडतील, प्राधान्य त्याला देतील. प्रत्येकाच्या आयुष्यात कुठलं तरी एक टेस्टिंग टाईम येतो. माझ्या आयुष्यातला आत्तापर्यंतचा आलेला, आणि एक तुम्ही जर बघितलं असेल तर मानेसाहेब ग्रामपंचायत सदस्यापासून लोकसभेचे सदस्य झाले. मी रवींना फोन केला, काय तुमच्याकडं तालुक्यात होती, मला आता येताना ते सांगत होते कॅल्क्युलेशन त्याच्यापाशी कुठलंच बसत नव्हतं. म्हणजे कुठल्याच कॅल्क्युलेशननं आम्ही निवडून येतोय. ग्रामपंचायत सरपंचपासून लोकसभेपर्यंत एकदाही त्यांना पराजयाला समजलं, कारण लोकांचा विश्वास त्यांच्या पाठीशी होता. जनतेमध्ये ते रुळलेले होते, आणि कदाचित आजोबांनी सुद्धा आवडणं सांगितलं असेल जरा जास्त लोकांच्या फिर म्हणून मला जास्त फेऱ्या मारायला लागल्या. स्वामींनी पण सांगितलं फिर, त्यामुळं त्या फेऱ्या ज्या झाल्या त्यामध्ये काही डोळ्यात अंजन सुद्धा माझ्या आला, आणि काही जाणीवा सुद्धा झाली. आणि त्या जाणीवा प्रत्येक राजकीय माणसाला होणं आणि त्यातनं पॉझिटिव्ह जाणं हे अत्यंत गरजेचं आहे. लोकशाहीची ही परीक्षा ही अत्यंत महत्त्वाची होती. गृहीत ज्यावेळी धरलं जातं त्यावेळी लोक काही करू शकतात, पण ज्यावेळी तुम्ही संबंध घट्ट ठेवता, प्रवाहात आज तुम्ही पहिला तर प्रवाह कशा बाजूला चालला होता, आणि प्रवाहाच्या ह्या सगळ्या परिस्थितीमधनं आपण आपली नाव फिरायला लागली. काहीतरी परमेश्वराने चांगलं माझ्या हातनं घडवून घ्यायचं असेल, आणि लोकांनी दिलेल्या आशीर्वादाचं काहीतरी चांगलं करायचं असेल, आपण स्वच्छ आहे, चांगलं काम केलं आहे, हे लोकांना पटवून द्यायला जर मी कमी पडलो असेल तर ती माझी चूक आहे. निवडून ज्यावेळी लोक तुम्हाला देतात त्यावेळी पडता, ज्यावेळी पुढच्या वेळी तुम्ही ना ते लोक पाडत नसतात, तुम्हीच पडत असतात. लोक कधीही तुम्हाला पाडत नाही. पराजयाचे धनी फक्त तुम्ही असता, कारण तुमच्यावर तुम्ही विश्वास परत निर्माण करण्यामध्ये अपयशी ठरलेला असतो. त्यामुळे
मी माझ्यावरचा विश्वास पुढच्या इलेक्शनला आणि द्विगुणित करण्यासाठी जे करावं लागतंय ते आजपासून चालू केलं. त्याचा अहवाल त्याचा तयार झाला आहे. आता तो मी खासदार झाल्यामुळे परत आता पाहून घेतो. आता त्यांच्या अहवालात तपासून घेऊया नेमकं त्यांनी काय प्रपोज केलं त्याच्यावर मग क्लॅरिटी अजून मी पाहिलेलं क्लिअरली. आपण पाणी शुद्ध आणि मुबलकचा शब्द दिलेला आहे करायचं. आणखी एक निकाला दिवशीचा जो दिवस होता म्हणजे राजकारणाला पलीकडचा अर्थ नाही. तुम्ही एक जो काळ होता मतमोजणीचा एक क्षणाक्षणाला जी धुगधुग वाढत होती म्हणजे विजय येतोय नाही येतोय नाही येतोय तो काळ म्हणजे कसा होतो. एक व्यक्ती म्हणून हा प्रत्येक अशा टप्प्याटप्प्याच्या राजकारणाची परंपरा बाळासाहेब मानेंच्यापासून त्यांच्या आईंच्यापासून आणि यांनी सलग बोलला ही जी जपलेली आहे म्हणजे जो राजकारणाचा एक वेगळा पैलू कमी होत चाललेला आहे. अचानक कुणीतरी येतो उभारतं त्या लाटेवर स्वार होऊन निघाले होते असा एक भाग असतो. कारण बाळासाहेब मानेंची कारकीर्द मी जिल्हा परिषदेच्या माझ्याकडे असताना अध्यक्ष असल्यापासून काळ तर त्यावेळेचा संघर्षही दर्जेदार स्वरूपाचा संघर्ष म्हणताना प्रत्येक निवडणुकीत संघर्ष होता पण त्या संघर्षाला एक वेगळा असा दर्जा होता. अशा वाटचाली करत करत जयश्री मानेंचा विजय मिळवला. तो विजय असा की मी लिहिलंही आणि असंही म्हणेन की भल्या भल्या राजकीय विश्लेषकांची आपण जाणीव होतो की त्या दैनिक देखील आले माध्यमं देखील आले की ज्यांनी असं गृहीत धरलं होतं की हा काय यांचा विजय नसेल असा आहे. पण लोकांच्या अंतर्मनातलं फक्त तुम्हालाच माहिती होतं असं आणि ते तुम्ही त्या विजयातून साध्य करून दाखवलं. आता अर्थातच तुमच्याकडून अपेक्षाही लोकांच्या वाढलेल्या आहेत. मी फक्त आता बोलता एक अपेक्षा अशी होती की आपल्या याच्यातून हे सगळे महामार्ग मोठे चालले विकासाच्या दृष्टीने त्याची आवश्यकताही आहे. पण आपल्या मतदारसंघात असलेली जो काही पश्चिमेकडचा भाग आहे दुर्गम भाग जो आहे की जिथं आम्हाला अनेक वेळा अशा बातम्या छापाव्या लागतात की आजारी माणसाला अजूनही तिथून दोन्हीतून न्यावं लागतं. एखाद्या बाळंतीण महिला तर अक्षरशः असं कडक करून न्यावं लागतं. एका बाळंतीण महिला तर तिथं बाळंत वाटेतच झाली अशा सेविका वगैरे मदत करतात. तर एकीकडे समृद्धीचं महामार्ग किंवा आधुनिकीकरण होणारं पण तुमच्या मतदारसंघातले जे दुर्गम भाग आहे त्या वाड्यावरचे रस्ते तिथल्या सुविधा याच्यासाठी जर केले तर एक समानता या विकासाची अशी एक आपल्याकडून अपेक्षा आहे.